गाणगापूरचं दत्त मंदिर एवढं डेंजर आहे काही सांगायचा विषयच नाही. आणि आदमापूर मध्ये बाळूमामाचं खूप सुंदर आणि भव्यदिव्य असं मंदिर आहे. आणि कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे 108 शक्तिपीठांपैकी एक आहे बरं का. तर नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवडे आणि स्वागत आहे सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळच्या पहाटे आम्ही गाणगापूर मध्ये पोहोचलो आणि आंघोळ करण्यासाठी गंगेमध्ये आलो. बाकी आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालो आणि दर्शन करण्यासाठी बाहेर लागलो. आणि गाणगापूर मध्ये 2 मंदिर आहे बरं का, एक गंगेच्या काठी आणि एक गावामध्ये. गावातलं मंदिर सगळ्यात मेन आहे आणि सगळ्यात हॉरर आहे बरं का. इथं येऊन पोहोचलो आणि बाहेर लागलो आम्ही एकदम खतरनाक अशी. आणि हे मंदिर कर्नाटक मध्ये, विचार करा मग किती लांब आलो आम्ही. तिथलं दर्शन वगैरे करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशन वर, म्हणजे आदमापूरला. आदमापूरला श्री संत बाळूमामाचं मंदिर आहे आणि एवढं सुंदर आहे भाऊ, बघा तुम्ही. बाळूमामानी वयाच्या 73व्या वर्षी आदमापूर इथे समाधी घेतली होती. बाकी दर्शन वगैरे आम्ही घेतले आणि इथं सुद्धा कॅमेरा काही अलाउड नव्हता, त्यामुळे आतलं काही शूट करू शकलो नाही. आदमापूरचं दर्शन वगैरे करून आम्ही पोहोचलो कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी मंदिरात. हे मंदिर एवढं भव्य आणि दिव्य आहे, आतापर्यंत मी कोणतंच मंदिर असं बघितलं नाही. आणि हे महालक्ष्मी मंदिर 108 शक्तिपीठांपैकी एक आहे बरं. बाकी मंदिराचं संपूर्ण काम हे दगडामध्ये कोरलेलं आणि मंदिर तर एवढं भव्य दिव्य आहे, काही सांगायचा विषयच नाही. बाकी आम्ही दर्शन वगैरे केले, बट तुम्ही कधी येताय कमेंट करून सांगा, लवकरात लवकर या.